नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नववधू या कथेच्या 23व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अभिजीतच्या प्रकृतीतील सुधार आणि भूमिकाची काळजी यांच्या नात्याला सुंदर वळण देणार आहे. तर करणच्या मनातील भीती कोणता नवीन रंग आणणार आहे? चला तर मग आजचा हा रंजक भाग ऐकूया. भूमिकाने काव्याच्या येण्याची सगळी तयारी सुरू केली. तिने सासूबाईंना पुन्हा स्वतःच्या जाण्याबद्दल विचारलेही नव्हते. सासूबाईंनाही याबद्दल काही माहिती नव्हती आणि पुढच्या दिवशी काव्या येणार होती. तिला काव्या येणार असल्याचे अजिबात वाईट वाटत नव्हते. उलट ती आनंदी होती. रात्रीचे जेवण करण्यासाठी आज जेव्हा अभिजित आला तेव्हा तो दुकान बंद करूनच आला होता. त्याची प्रकृती काही ठीक वाटत नव्हती. त्याने काही सांगितले नव्हते, पण त्याचे डोळे लालसर दिसत होते. प्रकृती ठीक आहे ना तुझी? सासूबाईंनी मुलाला विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, थोडे डोके दुखत होते म्हणून आज दुकान बंद केले. काही हरकत नाही, जेवून आराम कर, काव्या उद्या येत आहे, सासूबाईंनी सांगितले. त्यावर त्याने मान डोलवली. भूमिकाचे सगळे लक्ष आता त्याच्याकडे गेले होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती म्हणूनच तो आज लवकर आला होता, नाहीतर ही त्याच्या येण्याची वेळ नव्हती. करणने जेव्हापासून कशिशची बोलणे केले होते तेव्हापासून त्याला आतून भीती वाटत होती की कुठेतरी त्याच्या भावाला हे कळू नये. त्याला जर कोणाची सगळ्यात जास्त भीती वाटत होती तर ती त्याच्या भावाची होती. करणला हरवलेलं पाहून भूमिकाने विचारलं, काही घेणार? तो बडबडत म्हणाला, अगं आई, साडी द्या, कुठे गरज पडायची नाही. त्यावर ती हसली. घालणार काय? सासूबाईंनी हसत मुलाच्या डोक्यावर टिचकी मारली. तो म्हणाला, असे वाटतं की गळ्यात घालावी लागेल संधी मिळाली तर. त्याने असे म्हणताच सासूबाईंनी त्याला मारले. अरे, काही बडबडायची सवय झाली आहे तुझी. करणच्या या वागण्याकडे पाहून भूमिकेला वाटले कदाचित तो त्याच्या परीक्षेमुळे त्रस्त असेल, म्हणून तिने त्याला समजवले, इतके काळजीतही राहू नका. तुम्ही मेहनत करतच आहात, जे होईल ते पाहिले जाईल. पण करणची खरी अडचण काही वेगळीच होती, जी कोणीही समजू शकत नव्हते. त्याचे उलटे पालटे चाळे पाहून अभिजितला समजले होते की नक्कीच काहीतरी गोष्ट आहे, पण त्याने याबद्दल विचारले नाही. तरीही त्याला प्रकृती ठीक वाटत नव्हती म्हणून तो उठून स्वतःच्या खोलीच्या दिशेने निघून गेला. आज त्याला इतका सुस्त पाहून सासूबाईंनी सुनेकडे पाहिले आणि म्हणाल्या, मुली, त्याची प्रकृती ठीक नाही का? सासूबाई, आम्हालाही तसेच वाटते, नाहीतर इतक्या लवकर आले नसते, तिने उत्तर दिले. ती सुद्धा त्याच्यासाठी काळजीत पडली होती. सासूबाई मुलाला पाहण्यासाठी निघून गेल्या. सगळे काम संपून मोकळी होताच भूमिका स्वतःच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली, पण सासूबाईंना पाहून तिची पावले थांबली. सासूबाई म्हणाल्या, ताप चढला आहे थोडा, थंड पाण्याचा कपडा भिजून कपाळावर पट्टी ठेव. ठीक आहे, आम्ही पाहतो, ती झटकन म्हणाली. अभिजितची प्रकृती ठीक नव्हती हा विचार करून ती अस्वस्थ होऊ लागली होती. एकतर तो असा माणूस होता की काही सांगतच नव्हता. जेव्हा ती खोलीत आली तेव्हा अभिजित पलंगावर पडून होता. त्याने अंगावर पांघरून घेतले होते आणि तो थंडीने थरथरत होता. त्याला पाहून भूमिका झटकन त्याच्या जवळ आली. जवळ येऊन तिने त्याचे कपाळ हाताने तपासले, जे एकदम भट्टीसारखे तापलेले होते. तो थंडीने थरथरत होता. ते पाहून ती अस्वस्थ झाली. इतकी प्रकृती खराब आहे आणि औषधही घेतली नाही. घेतले होते, आत्ताच घेतले आहेत, आता ताप उतरून जाईल, त्याने उत्तर दिले. त्याच्या या शांत वागण्याकडे ती काही वेळ पाहत राहिली. आता तो स्वतःला सावरून ठेवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून ती त्याच्यासाठी जास्त काळजी करू नये. अभिजित जवळ बसलेली भूमिका उठली. तिने कपाट उघडून पाहिले. तिथे नवीन पांघरून होते. ते घेऊन ती आली आणि त्याच्यावर पांघरले. अभिजितला उबदारपणा जाणवला आणि थोडे बरे वाटले, पण त्याचे डोळे अजूनही एकदम लाल झालेले होते. त्याच्या जवळ येऊन बसली. पाण्यात पातळ सुती कपडा भिजून तिने त्याच्या डोक्यावर ठेवले. अंग तापल्यासारखे जाणवत असताना त्याने डोळे मिटून घेतले. अभिजितचे डोळे मिटताना पाहून तिची अस्वस्थता आणखीन वाढली. एकतर तो काहीच बोलत नव्हता. आज त्याची हालतही बरी नव्हती. गेल्या काही दिवसापासून तो बराच सुस्त वाटत होता, पण तिने त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. याचा तिला आता पश्चाताप होऊ लागला. दुसरे कपडे घेऊन तिने ते थंड पाण्यात भिजवले, अभिजितच्या बंद डोळ्यावर ठेवले आणि नंतर त्याचा चेहरा पुसू लागली. त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हटले, काय झाले नाही? आता ठीक आहे, राहू द्या, तुम्ही झोपा. भूमिकाने त्याच्याकडे पाहिले आणि काही न बोलता कधी त्याचा चेहरा पुसत होती, कधी कपाळावरची पट्टी बदलत होती, तर कधी त्याची मान पुसत होती. अभिजितने डोळे उघडून पुन्हा तिच्याकडे पाहिले आणि आता म्हणाला, भूमिका ठीक आहे आता. त्याला थोडा आराम मिळाला होता. थंडी वाजणे कमी झाली होती म्हणून त्याने एक पांघरून बाजूला केले होते. भूमिकाने काळजीपूर्वक त्याच्या कपाळाला हात लावून पाहिले. आताही खूप ताप आहे, तुमचे शरीर तापत आहे, आम्ही आत्ताच येतो, ती काळजीच्या स्वरात बोलत तिथून निघून गेली.
मागे अभिजितला विचित्र वाटू लागले. त्याच्यामुळे ती काळजीत पडली होती. पण आज त्याची खरंच खूप वाईट अवस्था झाली होती. तो पलंगाला टेकून बसला आणि डोळे बंद करून घेतले. आतापर्यंत त्याचे डोळे जळत असल्यासारखे वाटत होते. भूमिका काही वेळाने परत आली. तिच्या हातात एक टॉवेल होता. ते घेऊन ती त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या अंगातील शर्ट पकडला तेव्हा अभिजितचे डोळे उघडले. हे काढा, थोडे अंग पुसून घ्या, शरीराचा ताप कमी होईल, तिने काळजीच्या स्वरात म्हटले. तिला अशा प्रकारे स्वतःसाठी ती काळजी करताना पाहून तो इच्छित असूनही काही बोलू शकला नाही. अभिजितने अंगातील शर्ट काढला. भूमिकाने त्याचे शरीर ओल्या टॉवेलने पुसू लागली. काही क्षणातच टॉवेल गरम झाला होता. ती आणखीन काळजीत पडली. इतका तीव्र ताप आहे, देवा, काय करावे? औषधाचाही परिणाम होत नाही. इथे आसपास डॉक्टर आहेत का? तिला अशा प्रकारे काळजी करताना पाहून अभिजितने उत्तर दिले. आता औषध घेऊन तासभरही झाले नाही. हळूहळू ताप उतरून जाईल. तुम्ही इतकी काळजी का करत आहात? ताप कमी झाला तेव्हा अभिजितचा डोळा कधी लागला त्यालाही कळले नाही. तो गाढ झोपला होता. ताप कमी झाला होता तेव्हा कुठे तिनेही सुटकेचा श्वास घेतला. त्याच्या कपाळावरची पट्टी काढली. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर थाप पडली. ती उठली. सासूबाई आत आल्या. त्यांनी झोपलेल्या मुलाकडे पाहिले. त्यानंतर भूमिकाकडे पाहिले, जी या वेळपर्यंत तिथेच बसलेली होती. ताप उतरला? सासूबाईंनी मंद आवाजात विचारले. त्यावर तिने होकारार्थी मान हलवली. ती काही वेळ मुलाकडे पाहत राहिली. त्याच्यासाठी तिच्या मनाला खूप काळजी वाटत होती, पण ती स्वतःला सावरून होती. सासूबाई मध्येच येऊन वारंवार तिची विचारपूस करत होत्या. आता त्याचा ताप उतरला होता, त्यामुळे त्यांनाही धीर आला आणि त्या खोलीच्या बाहेर जाऊ लागल्या. तेवढ्यात करण तिथे आला. त्याने आपल्या हातात असलेला एक लिफाफा तिच्याकडे केला. औषध आहे वहिनी, डॉक्टराकडून घेऊन आलो आहे. ताप उतरला नाही तर हे देऊन टाका, त्याने तिला सांगितले. पण त्याची नजर भावावरच होती. घरात सगळ्यांना एकमेकांची काळजी असते. छोट्या घरामध्ये नाती अनेकदा काहीशी अधिक जवळकीचे असतात. कदाचित म्हणूनच अभिजित झोपून गेला होता तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. ते दोघे मायलेके खोलीच्या बाहेर आले. करणने आईकडे पाहून म्हटले, आई, वहिनी भाऊची किती काळजी घेते. तुम्ही आला होतात, मीही आलो, पण ती मात्र त्याच्या जवळून हलली नव्हती. खूप चांगली आहे. ती आधी आली असती तर त्या चंद्ररागिणीने दादाला इतके त्रास दिले नसते. सासूबाई सुनेवर खुश होत्या. ती त्यांच्या आयुष्यात खरंच ती शांतता घेऊन आली होती, जिची इच्छा त्यांना आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी होती. त्यांनी समाधानाने उत्तर दिले. तिने आपल्या अभिजितला त्रास दिला, तो खचला तेव्हा हिने त्याला सांभाळून घेतले. फार चांगली मुलगी आहे. कसे कोण जाणे, लोक तिला सगळे अपशकुनी म्हणत होते. अरे, लोक वेडे असतात, काहीही बोलतात. करणला या गोष्टी समजत नव्हत्या म्हणून तो चिडून बोलला. सासूबाईंनी मान हलवली. त्याला झोपायला सांगून त्या स्वतःच्या खोलीच्या दिशेने निघून गेल्या. पण करणची झोप तर उडून गेली होती. कशिश त्याच्या कार्यालयात काम करणार होती, हा विचार करूनच त्याचे मन अस्वस्थ होत होते. आणि फक्त या गोष्टीवरून जर त्याच्या भावाला कळले तर तो त्याला सोडणार नव्हता. भूमिकाही अभिजित झोपल्यानंतर बराच वेळ जागी होती. तिची नजर त्याच्यावर होती, जो शांतपणे झोपला होता. पण आज त्याची अवस्था बिघडलेली पाहून तिचे मन घाबरले होते. ती हळूच त्याचे डोके आणि कपाळ हाताने कुरवळत होती. त्याच्याजवळ वाकून त्याच्या खांद्यावर मान टेकून बसल्या बसल्याच तिचे डोळे मिटले. सांगतही नाहीत आणि आम्ही तर आहोतच वेडे. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते, पण तुमच्याकडेच लक्ष राहिले नाही. खरंच म्हणतात, आम्हाला काळजीच नाही. ती स्वतःलाच अशा प्रकारे दोष देऊ लागली, जणू काही तिचीच चुकी होती. जेव्हा तिचे लक्ष या गोष्टीकडे गेले की ती त्याच्यासाठी किती अस्वस्थ झाली होती, तेव्हा तिला जाणवले की हा माणूस तिच्यासाठी किती महत्त्वाचा होऊन बसला होता. तिने लग्नाच्या वेळी आधी विचारही केला नव्हता की हा माणूस एक दिवस तिला इतका जवळचा वाटू लागेल. अनुरागच्या जागी अचानक त्याचे येणे ती पचवूही शकली नव्हती. तोपर्यंत अभिजितचा स्वभाव तिच्या नजरेस पडू लागला होता. तो तिच्यापासून दूर दूर राहत होता, त्यामुळे हे नाते कधी इतके खास होईल असे तिला वाटले नव्हते. त्याचे कपाळ त्याच प्रकारे कुरवळत तिने डोळे उघडले आणि हळूच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने हळूच म्हटले, इतक्या सहजपणे तुम्ही कधी आपलेसे व्हाल असे वाटले नव्हते. सकाळी अभिजितचा डोळा उघडला. डोळे उघडताच त्याची नजर घड्याळावर पडली. जवळजवळ 7 वाजले होते. वेळ पाहताच तो चकित झाला. इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच त्याला इतका उशीर झाला होता. काल रात्रीच्या तापनंतर आता थोडा आराम होता, पण शरीर अजूनही दुखत होते. तो अंग ताणण्यासाठी हात वर करू लागला तेव्हा त्याची नजर बाजूला बसलेल्या भूमिकावर पडली. ती बसल्या बसल्या झोपली होती. तिला पाहून काल रात्रीचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. तो स्वतःशीच म्हणाला, आज तर झोपच उघडली नाही. आता दुकानावर जायचे होते.
तिला उठून तिची झोप मोडणे योग्यही नव्हते, पण खूप उशीर झाला होता. तो हळूच उठू लागला, पण त्याच्या शरीरात हालचाल होताच तिचे डोळे उघडले. तिने त्याच्याकडे पाहत विचारले, काय झाले? अजूनही अंग दुखत आहे का? त्याच्या अगदी हलक्या हालचालीने तिचे जागे होणे याचा पुरावाच होते की ती किती जागृतपणे झोपली होती. त्याने हळूच मान हलवली. ठीक आहे, आता आमचे कपडे काढ. उशीर झाला आहे आज. कशासाठी उशीर झाला? तुम्ही जाणार नाही. प्रकृती ठीक नाही. काल रात्री पूर्ण शरीर तापले होते. तीव्र ताप होता. आज आरामाची गरज आहे, अत्यंत अधिकाराने तिने म्हटले. त्याला आराम करण्याची सवय कुठे होती, पण आज प्रकृती ठीक वाटल्या नसल्यामुळे त्याने म्हटले, आम्ही दुकान उघडून शंकर आल्यावर येतो. दुकान उघडे आहे, भूमिकाने उत्तर दिले. त्यावर तो तिच्याकडे न समजल्यासारखे पाहू लागला. ती म्हणाली, करण आले होते. ते सकाळीच दुकानाची चावी घेऊन निघून गेले. त्यांनी दुकान उघडले आहे. शंकरभाऊ आले तर ते पाहतील. अभिजित एकदम म्हणाला, त्याला सवय नाही, त्याला का पाठवून दिले? आणि त्याला कार्यालयात जायचे आहे. भूमिकाचे मन झाले की आत्ताच त्याला चांगले सुनवावे. काल रात्रीची जी अवस्था झाली होती ती पाहून सगळे किती काळजीत पडले होते, आणि या महाशयांना मात्र बाकी सगळ्या गोष्टी दिसत होत्या. आम्ही त्याला पाठवले नाही, तो स्वतःच चावी घेण्यासाठी आला होता. आणि आज तुम्ही जाणार नाही म्हणजे जाणार नाही, बस विषय संपला, ती अधिकाराने बोलली आणि त्याच्याकडे डोळे वटारून उठून उभी राहिली. अभिजित खरोखरच एखाद्या निरागस मुलासारखा तिच्या वागण्याने घाबरून तिच्याकडे पाहत होता. भूमिका कपाटातून कपडे काढत होती. तिने वळून त्याच्याकडे पाहिले आणि त्याचा चेहरा पाहून तिच्या ओठावर हसू आले. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. अभिजित स्वतःच्या विचारात हरवलेला होता. त्याला पाहून तिने मान हलवली. तुमच्या भावाला आम्ही पाठवले नाही, विचारून घ्या. आणि एक दिवसात कोणी श्रीमंत होत नाही. आता शांतपणे आराम करा, तिने सुनावले. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. आम्ही तुम्हाला कुठे काही म्हटले आहे? म्हणायची गरज नाही आहे. भूमिकाने अधिकाराने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आणि ती तिथून निघून गेली. अभिजितने तिच्या जाताच लाडाने स्वतःशी म्हटले, आम्हाला म्हणायची, स्वतः इतका अधिकार गाजवत राहते. भूमिकाच्या सगळ्या हालचाली आणि तिच्या गोष्टी आठवल्या तेव्हा त्याने मान झटकली. करणला याची सवय नाही हा विचार करून त्याला विचित्रही वाटले होते, पण गेल्या काही दिवसापासून प्रकृती खराब असूनही तो काही न सांगता सगळे सांभाळत होता. आज मात्र त्याने धीर करून उत्तर दिले होते. त्याला उशिरापर्यंत झोपायची सवय नव्हती, पण आज उठायची इच्छा झाली नव्हती. तो पुन्हा तसाच पडून राहिला. डोळे बंद केले, पण झोप येत नव्हती म्हणून उठून बाहेर निघून गेला. सासूबाईंनी त्याला पाहतच विचारले, प्रकृती ठीक आहे ना तुझी? त्याने मान हलवली आणि आईच्या जवळ येऊन अंगणात बसला. त्याला पाहून सासूबाईंनी त्याच्या डोक्याला हात लावून पाहिले. आता ताप नाही आहे. काल रात्री पूर्ण शरीर तापले होते. किती वेळ ती पट्ट्या करत राहिली, तेव्हा कुठे ताप उतरला. अभिजितला जसे काही विचित्र वाटले. त्याने सगळ्यांना काळजीत टाकून दिले होते. तेव्हाच भूमिकाही आली. दोन्ही मायलेकांना पाहून तिने चहाबद्दल विचारले आणि स्वयंपाकघरात शिरली. तिला जाताना पाहून सासूबाई म्हणाल्या, इतकी साधी भोळी बायको मिळाली आहे, तरी आपल्या मुलाने तिला किती काळजीत टाकले आहे. अहो, ते आम्ही जाणून बुजून केले का? अभिजितने आश्चर्याने म्हटले. त्यावर सासूबाईंनी डोळे वटारले. प्रकृती आधीपासून ठीक वाटत नव्हती. आराम करून घेतला असता तर काय बिघडले असते? आता शांतपणे आराम कर आज तू. आणि करण औषधे आणून गेला आहे. संध्याकाळी डॉक्टरांकडे जाऊन ये. अभिजितने होकार दिला. तो भूमिकेबद्दल विचार करू लागला. तोपर्यंत ती झोपली नव्हती. तेवढ्यापर्यंतचे सगळे त्याला आठवत होते. ती किती काळजीत पडली होती. त्यानंतर त्याचा डोळा लागला. कदाचित त्यानंतरही ती त्याच्यासाठी तिथेच होती. सासूबाई सुनेच्या मागे स्वयंपाकघरात निघून गेल्या. आज तसेही काय वेळेला यायचे होते म्हणून तिच्या स्वागताच्या तयारीत त्या दोघी लागल्या होत्या. अभिजितचा नाश्ता बनवून भूमिका खोलीत आली, जेणेकरून त्याला औषधे देता येईल. करण आला. त्याच्या येताच अभिजितने विचारले. हा प्रश्न ऐकून तिने होकारार्थी मान हलवली. शंकरला फोन करून देतो. करून घेऊ, आधी नाश्ता करा, औषध द्यायची आहेत, ती बोलली. तिने ताट पलंगावर ठेवले. सोबतच आरशासमोर उभा असलेल्या अभिजितचा हात पकडून त्याला जबरदस्तीने बसवले. तोही बसतच तिच्याकडे पाहू लागला. त्याची नजर स्वतःवर असल्याचे पाहून ती म्हणाली, खा आता लवकर. तो तिच्याकडे पाहतच होता. त्यावर तिने डोळे वटारून बडबडली, जेव्हा पाहायची वेळ असेल तेव्हा सावड नसते आणि आता मात्र पाहत बसले आहात. तिचे बडबडणे तो स्पष्ट ऐकत होता आणि मनातल्या मनात हसला. भूमिका त्याच्यासमोर बसली. तिने दलिया चमचा भरला. तेव्हा तो म्हणाला, आमच्याकडून खाल्ले जाणार नाही. ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली. प्रकृती ठीक नसेल तेव्हा तिखट मसालेदार कमी खायला पाहिजे.
हेच खायचे. अहो आम्हाला आवडत नाही. अभिजितने असहाय्यपणे तोंड वाकडे केले. ती म्हणाली, अरे वा देशपांडेजी, आता एकदम पती झालात तर लाड दाखवायला सुरुवात केलीत. ते पत्नीचे काम असते. त्याने एकदम उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकताच ते डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागले. अभिजितला आपली चूक जाणवली. तो गप्प झाला आणि तोंड वाकडे करून निरागसपणे तोंड उघडले. भूमिकाने त्याला घास भरवला. वाईट वाटले. त्याने तो घास गिळलाही नव्हता. तेवढ्यात तिने विचारले. तिचा प्रश्न ऐकून अभिजितने मान हलवली. जेवण वाईट नसते. अच्छा, म्हणजे आजपर्यंत नाटक करत होतात तुम्ही. ती त्याला सुनावण्याच्या निमित्ताने त्याला भरवत होती हे अभिजितच्या लक्षात आले, पण त्याने काही म्हटले नाही. भूमिकाकडे पाहून तो म्हणाला, असे काय बनवले आहे? आज मटर पनीर, मिश्र भाज्या, डाळ, भात, पुरी, खीर आणि कोशिंबीर, सोबतच गुलाबजामुनही आहे. तिने जाणीवपूर्वक त्याला सांगितले. त्यावर तो पुन्हा तोंड वाकडे करू लागला. दुपारच्या जेवणात तुम्ही खाऊन घ्या. काव्याचे यजमान येत आहेत म्हणून बनवले आहे. करण कार्यालयात जात नाही आहे. त्याच्यासाठी सकाळच्या नाश्त्याला पराठे बनवले आहेत. तिने असे म्हटल्यावर अभिजितने तिच्याकडे पाहिले. ती भुवया उचवत त्याच्याकडे पाहत होती. आम्ही इथेच खाऊन घेतो. त्याने एवढे आणि एक चमचा स्वतःच्या तोंडाकडे नेला. त्याच्या या कृतीवर ती म्हणाली, तुम्ही का खाणार? वरून कालचा ताप आम्हाला आठवतोय. असे तोंड कराल तर आम्ही खाऊ शकणार नाही का? ती बोलली. ते ऐकून अभिजितने नाराज नजरेने तिच्याकडे पाहिले. ती हसली. ठीक आहे ना, आता थोडे आणखीन खा, मग आम्ही खाऊ. त्याच्यासोबत तिनेही त्याच्या मनाविरुद्ध जाऊन खाल्ले. मग त्याला औषध देऊ लागली. अभिजित तिच्याकडे पाहू लागला. त्याच्यापेक्षा कितीतरी लहान होती, तरीही त्याची अशी काळजी घेत होती. त्याच्यासाठी किती काळजीत पडली होती. असे काय पाहत आहात? तो आत्तापर्यंत स्वतःकडे पाहत असलेले लक्षात आल्यावर ती म्हणाली. त्यावर अभिजित म्हणाला, आम्ही फक्त पाहत होतो. तुम्ही कधी अशी झालात? अशी म्हणजे कशी? शिंगे वगैरे बाहेर आलेत का आमची? ती उपरोधतेने बोलली. ते ऐकून तो हसला. त्याचे डोळे पुन्हा तिच्यावर वळाले. लग्नानंतर भूमिका त्याच्यासमोर लाजत राहायची. त्याच्याशी बोलतानाही खूप विचार करायची आणि फार कमी बोलायची, म्हणून त्याने तिच्यापासून अंतर राखले होते. आता ती खूप वेगळी वाटत होती. त्याची इतकी काळजी घेत होती. प्रत्येक गोष्टीचा विचार करू लागली होती. औषध ठेवून ती वळाली. तेव्हा अभिजितने बांगड्याने भरलेला तिचे मनगट पकडले. तिला थांबावे लागले. तिने वळून त्याच्याकडे पाहिले. तो स्वतःकडे पाहत असल्याचे पाहून तिने विचारले, काय झाले? असे म्हणजे अशी जशी झाली आहेस तू, अभिजितने तिच्याकडे पाहत म्हटले. त्यावर तिने मान हलवली. जशी अशी करू नका, सरळ म्हणा. अभिजित तिच्याकडे पाहत राहिला. भूमिकाने डोळे बारीक करून म्हटले, आम्हाला आणखीन कामे आहेत, लवकर सांगा. जा तुम्ही. अभिजितने तिचा हात सोडून दिला. ती काही क्षण त्याच्याकडे न समजल्यासारखी पाहत राहिली. तो आत्तापर्यंत कधी कधी खूपच लाजायचा. आता त्याने तिचा हात सोडला होता. त्यालाही काहीतरी विचारायचे किंवा म्हणायचे होते, पण आता वेळ नव्हता. कामे खूप होती, म्हणून ती तिथून निघून गेली. तिच्या जातात अभिजित पलंगावर टेकून पडून राहिला. तिच्याबद्दल विचार करताना त्याच्या चेहऱ्यावर एक शांत भाव उतरला होता. ती खरंच बदललेली वाटत होती. कदाचित वेळेसोबत दोघांचे नाते बदलले होते आणि त्याचाच हा परिणाम होता. भूमिकाच्या गोष्टीचा विचार करता करता कधी त्याच्या ओठावर आपोआपच हसू आले. त्यालाही कळले नाही. काव्य आपल्या पती आणि मुलासोबत आली. आज करणही घरी थांबला होता, कारण सगळे येत होते आणि त्याच्या येण्यामुळे सगळे घरातच होते. सासूबाई आणि भूमिकाने पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपल्या परी कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. अभिजितही पाहुण्यासोबत बसलेला होता. विशाल त्याच्या मांडीवर चढून बसला होता आणि एक मागून एक मागण्या करत होता. अभिजित हसत त्याच्या सगळ्या मागण्यांना होकार देत होता. दादा, प्रकृती ठीक आहे ना आता? काव्याने विचारले. त्यावर त्याने होकार दिला. भूमिकाने एक नजर त्याच्यावर टाकली. करण स्वतःच्या पद्धतीने बहिणीशी हिशोब चुकता करत होता. ती आतापर्यंत आली नव्हती म्हणून तो नाराज होता. यार दीदी, तुम्ही तर एकदम मागे पडला आहात, करणने कंटाळून म्हटले. तोही तिला समजून थकला होता. त्याचे बोलणे ऐकून काव्याने रागात म्हटले, मागे पडत आहोत तुझ्यात, तू तुझे काम कर आणि निघून जा इथून. त्या दोघांच्या भांडणाची सासूबाई आणि अभिजित यांना सवय होती, पण हे सगळे पाहून भूमिकाला आपल्या भावंडाची आठवण झाली. तिथे सासूबाई मुलीला खुनेने वारंवार शांत राहण्यास सांगत होत्या. पाहुणे समोर होते, पण ते दोघेही आपला हिशोब पूर्ण केल्याशिवाय थांबणार नव्हते. करण बस झाले. शेवटी काव्याने त्याला सुनवले.
आणि त्यावर त्याचे तोंड वाकडे झाले. काव्याही त्याला चिडवण्यापासून मागे राहिली नाही. तो बडबडू लागला, बहिणीच्या पुढे यांना काहीच दिसत नाही. मोठे आले, यांचे लग्न झाले तर यांना कोणी काही म्हणतच नाही. माझे लग्न होऊ दे, मग सांगतो. तो तोंड वाकडे करून बडबडत होता. ते पाहून भूमिकाने हळूच म्हटले, तुम्हाला तरीही कोणी सोडणार नाही. लहान आहे ना, म्हणून सगळे माझ्या मागे लागतात. त्याने तोंड वाकडे करून म्हटले. त्याची हालचाल पाहून ती हसली. आम्ही काही म्हणत नाही. चला आता जेवून घ्या. अभिजितचा ताप उतरला होता, पण थकवा अजूनही होता आणि आता संध्याकाळपर्यंत पुन्हा थोडा ताप चढू लागला होता. काव्याला सोडून तिचा पतीही संध्याकाळपर्यंत निघून गेला होता. मामा तर गरम गरम झाले. अभिजितच्या मांडीवर बसलेल्या विशालने त्याला हात लावला आणि म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून सासूबाईंनी लगेचच त्याचे कपाळ हाताने तपासले. नाही, आता इतका ताप नाही, अभिजितने म्हटले. त्यावर भूमिका त्याच्याकडे रागाने पाहू लागली. काल रात्रीसारखी अवस्था झाली, तेव्हा कळेल. प्रकृती खराब झाल्यावर काय उपयोग, तिने सुनावले. सासूबाई म्हणाल्या, एकदम निष्काळजी आहेस तू. बरोबर बोलत आहे. करणने मान हलवली. तो उठून निघून गेला. अभिजितचे शरीर दुखू लागले होते. भूमिका त्याच्या जवळ आली होती. ती त्याला औषध देण्याचा विचार करत होती. तेव्हा काव्याने म्हटले, वहिनी थांबा, करण गेला आहे, तो डॉक्टरांना घेऊन येईल. काही वेळाने तो डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टर जवळचेच होते. त्यांनी अभिजितला पाहून औषध बदलून दिली आणि काळजी घेण्यास सांगून निघून गेले. भूमिका त्याच्याकडे रागाने पाहत होती. तो अजूनही निष्काळजी होता, पण त्याची प्रकृती ठीक नव्हती. निष्काळजीपणालाही मर्यादा असते, त्याला सुनवतीने म्हटले. विशाल तोंड दाबून हसला. मामीने मोठ्या मामाला ओरडले. त्याच्या या हालचालीवर अभिजितने भूमिकाकडे पाहिले आणि काव्या हसली. मामी तुलाही ओरडेल, चल मामांना आराम करू दे. तिने विशालला आपल्या मांडीवर घेतले आणि अभिजितकडे पाहून म्हटले, जा आराम करा तुम्ही, आम्ही आता जेवण आणि औषधी घेऊन येतो. अभिजित उठून आपल्या खोलीत निघून गेला आणि विशालला घेऊन भूमिकाही बाकीच्या कामाला लागली. तिच्याशी लाजणारा विशालही तिच्यासोबत असा रमला होता, जणू कित्येक वर्षापासून तिला ओळखत असावा. तीही आपल्या बहिणीच्या मुलाची आठवण करत त्याचे लाड करत होती. वहिनीने किती चांगल्या प्रकारे सगळे सांभाळून घेतले आहे. काव्याचे बोलणे ऐकून सासूबाईंनी सुनेचे मनापासून कौतुक केले. खूप गोड मुलगी आहे, सगळ्यांसोबत खूप मिळून मिसळून राहते. अभिजितची किती काळजी घेते. काल रात्रभर नीट झोपलीही नव्हती आणि तू आनंदाने सांगत आहेस आई, काव्याने रागाने आईला म्हटले. त्यावर सासूबाई तिच्याकडे पाहू लागल्या. ती रागावलेली दिसत होती. सासूबाईंना मुलीचे बोलणे काही समजले नाही. तेवढ्यात काव्याची नजर भूमिकेकडे गेली, जी जेवण घेऊन जात होती. तिने आवाज देऊन विशालला बोलवले. विशाल इकडे ये बेटा, मामीला त्रास देऊ नकोस, मामांना औषध द्यायचे आहेत. विशाल आईच्या आवाजावर तिच्याकडे आला. आम्ही पाहून घेऊ, भूमिकाने लाजत म्हटले. त्यावर काव्या म्हणाली, वहिनी तुम्ही त्याला पाहून घ्याल हेच खूप आहे. दादा आजारी पडल्यावर खूप लाड करतात, त्यांना औषधं देणे म्हणजे मोठे काम आहे. ती हसली. बरोबर बोलत आहेस. ती जेवण घेऊन पुढे निघून गेली. तिचे लक्ष अभिजितकडेच होते. त्याला पुन्हा ताप चढू लागला होता. अचानक त्याच्या प्रकृतीला काय झाले होते हेच तिलाच कळले नव्हते. इतक्या महिन्यात तो पहिल्यांदाच आजारी पडला होता. त्यात त्याचा निष्काळजीपणा पाहून कदाचित ती आणखीन काळजीत पडली होती. काव्याने आईकडे पाहून म्हटले, तुम्हीही आनंदाने सांगा, आई सगळे सांभाळून घेते म्हणून. ती होती तेव्हा तुम्हाला वाटायचे की ती काही करत नाही आणि आता वहिनीला सगळे सोपवून दिले. तीच करो जे करायचे ते. तिची ही काळजी घेतली पाहिजे ना. दादांसाठी ती रात्रभर जागली होती. मग सकाळपासून इतके पदार्थ, नाश्ता, जेवण बनवायची काय गरज होती. मुलीचे बोलणे ऐकून त्यांनी म्हटले, आम्ही कुठे म्हटलं होतो, आम्ही तर स्वतःहून स्वयंपाकघरात लागलो होतो. पण तिला एकटी सोडत नाही, तुम्हीही तिला एकटी सोडत नाही. हेच करा तिचे काम. काव्याने उघडपणे वहिनीची बाजू घेतली. सासूबाई तिला त्रास देत नव्हत्या, अनेकदा तिची मदतही करत होत्या, पण मुलीचे बोलणे पूर्णपणे चुकीचेही वाटत नाही. सगळे सांभाळायची जबाबदारी तिच्यावर अशी आली होती, जणू सगळे तिचे काम होते. अभिजित समोर उभी असलेली भूमिकाने ताट ठेवले. त्याने रोटी भाजीने भरलेले ताट पाहून म्हटले, इतके कुठून खाऊ शकणार, मनच करत नाही. हो हो देशपांडे साहेब, तुमचे मनात सगळे लाड करणार हे आम्हाला माहीत आहे. शांतपणे खा, ती डोळे वाटारून म्हणाली. सोबतच त्याचे कपाळ हाताने तपासले. आता तीव्र ताप नाही, पण औषध घ्यावे लागेल. अभिजित तिच्याकडे पाहत होता. त्याला असे लाडा दाखवायची सवय नव्हती, पण ती काही जास्तच काळजी घेत होती. भूमिकाने मागे वळून औषध पाहिले. लवकर जेवण करा, तुम्हाला औषध देऊन आम्हाला अजून कामे आहेत. आता काय राहिले, जेवण बनवायचे आहे.
सगळ्यांसाठी तिने उत्तर दिले. तिचे लक्ष अजूनही औषधाकडे होते. तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. जेवण आणखीन बनवायचे आहे? आणि नाही तर काय, तुमच्यासाठी रोटी बनवली होती, आता बाकी सगळ्यांसाठी जेवण बनवेल, तिने उत्तर दिले. औषध पाहून तिने जशी मान त्याच्याकडे वळवली, त्याला तोंड वाकडे करून जेवताना पाहून ती हसली. तिच्या ओठावर आपोआप हसू आले होते. आपले हसू आवरत तिने म्हटले, आम्ही भरू का? जा, काम असेल तर. अभिजितच्या उत्तरावर तिने डोळे बारीक केले आणि आता त्याच्या जवळ येऊन ताटाकडे हात वाढवला. रोटीचा एक तुकडा तोडून त्याच्यावर भाजी ठेवू लागली. तो थांबला. अभिजितने तिच्याकडे पाहिले. खा, भूमिकाने म्हटले. त्यावर तो म्हणाला, खरंच मन होत नाहीये भूमिका, थोडी तरी खाल्ले तर औषध देऊ. तिने हळूच म्हटले. कसाबसा त्याने जेवण केले. अभिजितने दीर्घ श्वास घेतला. खाल्ल्यानंतर खरंच त्याला विचित्र वाटू लागले होते. औषधामुळे तोंड आणखीन कडू झाले होते. बस झाले. भूमिकाने शेवटची गोळी त्याच्या तोंडात टाकली. ती गिळताना त्याने सुटकेचा श्वास घेतला. भूमिकाने त्याचे तोंड स्वतःच्या साडीच्या पदराने पुसले. तो म्हणाला, काय करत आहेस? तुम्ही आराम करा, ती बोलली. औषध ठेवून ती त्याच्याकडे वळाली. तेव्हा त्याने तिचे बांगड्याने भरलेले मनगट पकडले. भूमिका थांबली. तिने भुवया उचलून त्याच्याकडे पाहत विचारले, काय पाहिजे सांगा. तिचा आवाज खूप प्रेमळ होता. अभिजित तिचा हात धरून तिच्याकडे पाहत होता. त्याने दुसरा हात पुढे केला आणि तिच्या कमरेभोवती ठेवून तिला जवळ ओढले. भूमिकाच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. अभिजितने तिचा हात धरलेला हात अलगद सोडून दुसरा हात तिच्या कमरेभोवती आणला. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर येऊन थांबले. भूमिकाने त्याच्याकडे पाहिले. तो तिच्या छातीशी टेकून बसल्यासारखा दिसत होता. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. अभिजितचा गरम श्वास तिला जाणवत होता. त्याचे शरीर अजूनही तापलेले होते. ती हळूहळू त्याचे डोके कुरवळत राहिली. तिचा हात त्याच्या केसावर फिरताच अभिजितने मान वर करून तिच्याकडे पाहिले. त्याने तिच्या छातीशी हनुवटी टेकून तिच्या डोळ्यात पाहिले. भूमिकाने त्याच्याकडे एकटक पाहत हळूच त्याच्या गालावर हात ठेवला आणि विचारले, काय झाले? अभिजितने हळूच उत्तर दिले. ती हळूहळू त्याचे डोके कुरवळत राहिली. तो तिच्याकडे पाहत राहिला. बरीच वेळ अशीच निघून गेल्यानंतर तिने म्हटले, सोडा आता. अभिजितच्या डोळ्यात पाहताच तिला जाणवले होते की त्याला अजून थोडा वेळ असंच थांबायचे होते. पण तिलाही कामे होती, ही गोष्ट तिच्याही लक्षात होती. तो तिला सोडू लागला. तिला मनापासून वाटले की थोडा वेळ अजून असेच थांबावा ना, असे म्हणावे, पण ती गप्प राहिली. भूमिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. त्याला पाहिल्यानंतर तिने मान खाली घातली आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. त्याच्या कपाळावर मुका घेऊन हळूच त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, कधी कधी तुम्ही हद्द करता. त्याने न समजल्यासारखे तिच्याकडे पाहत विचारले, आम्ही काय केले? भूमिकाने डोळे बारीक केले. नंतर हसत म्हटले, येऊन सांगते. तिने हळूच त्याच्या गालावर मुका घेतला. अभिजितचे मन झाले की तिला थांबावे, पण तो गप्प राहिला. भूमिका ही अभिजितच्या हालचालीवर विचार करत होती. त्याचे वागणे तिला थोडे वेगळेच वाटले होते. पण एक गोष्ट खरी होती, तो खूप विचार करायचा, खूप मनाला लावून घ्यायचा. याची ही सवय विचित्रच होती. न जाणे काय काय विचार करत असतात, ती स्वतःशीच म्हणाली. पण त्याच्याबद्दल आणि त्याच्या हालचालीबद्दल विचार करताना त्याच्या ओठावर हसू आले. ती खाली आली. तिला पाहताच विशाल उड्या मारत तिच्या जवळ आला. भूमिकाने हसत त्याला आपल्या मांडीवर उचलले. आमचा मस्तीखोर बाबू, एवढे बोलून तिने त्याच्या गालाचा मुका घेतला. तेव्हा तो लाजला. विशालने लाजत तिच्या गालावर मुका घेतला. तिने त्याचे गाल पुन्हा मुका घेत हसत म्हटली, मामी मला घेऊन फिरायला चला. आता तर रात्र होऊ लागली आहे, आपण उद्या जाऊ. तिने प्रेमाने उत्तर दिले. तोही लगेचच मान्य झाला. सासूबाईच्या जवळ जाऊन बसत भूमिकाने म्हटले, सासूबाई आज जेवणात काय बनवू? तो राहू दे मुली, काव्या स्वयंपाकघरात आहे, ती बनवून घेईल. त्यांचे बोलणे ऐकून तिने सासूबाईकडे पाहिले. तिला काहीसे अवघडल्यासारखे झाले. तिने अजून काहीच केले नव्हते, मग काव्याला का पाठवले हे तिला समजेना. सासूबाई आम्ही करून घेतो, काव्याला का पाठवले? ती बोलली. सासूबाईच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याआधीच काव्या स्वतः बाहेर आली. काव्याला पाहून तिला काहीतरी म्हणायचे होते. तेव्हाच काव्या म्हणाली, वहिनी मी बनवत आहे, तुम्ही थोडा वेळ बसा. आणि तसेही काही इतके वाईट जेवण बनवत नाही आम्ही. अरे आम्ही असे कधी म्हटले? भूमिकाने उत्तर दिले. ती हसत म्हणाली, तुम्ही आल्यापासून सतत कामात लागलेले आहात. वरून दादाची काळजी घ्यायची आहे आणि तसेही भाज्या आहेत. थोडेफार जे बनवले ते मी बनवून घेईल. आधी चहा ठेवला आहे, तो घेऊन येते. अभिजित आजारी पडल्यापासून भूमिका सतत कामात होती. त्यात काव्या आली आणि ती स्वयंपाकघरात काम करताना दिसली तर भूमिकाला आणखीनच अवघडल्यासारखे वाटले. कदाचित आता तिला वाईट वाटू नये म्हणून काव्याने स्वतः काम हाती घेतले होते. काव्या सगळ्यांसाठी चहा घेऊन आली.
भूमिकाला लाजत बसलेलं पाहून तिने म्हटले, इतके काय विचार करत बसलात, आता पाहुणचार करून घेईन. भूमिकाने फिक्कट हसत म्हटले. अभिजितनेही चहाचा कप घेतला आणि भाच्याला मांडीवर बसवले. विशालने त्याच्या कपाळाला हात लावून म्हटले, ठीक झाले मामा. सासूबाई हसल्या. बाकी सगळेही तिथेच बसलेले होते. भूमिकाची इतकी लाजरी अवस्था पाहून काव्या म्हणाली, तुम्ही इतका विचार का करता वहिनी? आणि मी काय पहिल्यांदाच आले आहे का? मला संधी मिळाली तर मी तर माझ्या नंदेकडून खूप काम करून घेईल. तिचे बोलणे ऐकून ती हलकेच हसली. काही दिवसासाठी तर येतेस? अगं सरळ गोष्ट सांगतो. करण मध्येच बोलला. आई जेव्हा पडली होती तेव्हा दादानी भूमिकाला म्हटले होते, वहिनी कुठे होती? तेव्हापासून वहिनी आईला जवळजवळ काहीच करू देत नाही. आई थोडीफार मदत करायला लागते तरी ती लगेचच थांबते. करणने कसलीही छपवाछपवी न करता सरळ सांगितले. ते ऐकून अभिजितची नजर भूमिकेकडे गेली. तिने लाजून नजर चोरली. काव्याने रागाने भावाकडे पाहिले. चुकीची आहे ही गोष्ट दादा. सासूबाई या गोष्टीपासून अभिन्न होत्या. करण जे सहज बोलून गेला होता त्याला या क्षणी जाणवले की भूमिकाने त्याला बोलायला किती गांभीर्याने घेतले होते. अभिजित तिच्याकडे एकटक पाहत राहिला आणि त्याला जाणवले की कदाचित त्याचा भाऊ खोटे बोलणार नव्हता. काव्या आणि सासूबाई पुन्हा तिला आराम करायला सांगितले. ती विशालला मांडीवर घेऊन खोलीत आली. बराच वेळ त्याच्याशी खेळत राहिली. नंतर तो झोपला तेव्हा त्याला घेऊन खाली आली आणि खोलीत नेऊन झोपवले. सासूबाई विशाल झोपला आहे तिने येऊन सांगितले. तेव्हापर्यंत जेवणही बनले होते. सासूबाईंनी तिला बसायला सांगितले. काव्या सगळ्यांना जेवण वाढू लागली. अभिजितचा ताप कमी झाला होता पण त्याच्या मनात नक्कीच काही विचार गुंतले होते. त्याने जाणवले होते की भूमिका किती बदलली होती. ती किती काळजी घेण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक गोष्टीचा विचार करत होती. ती गरजेपेक्षा जास्तच काळजी घेत होती. पण जेव्हापासून ती त्याच्या आयुष्यात आली होती तेव्हापासून त्यानेही तिची नीट काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता का? तो कधी मनमोकळेपणाने बोललाच नव्हता. तिच्याबद्दल काही विचार करत नाही अशी पद्धतीनेच तो वागत राहिला. ज्या प्रेमाचा त्याने एका माणसावर वर्षाव करून स्वतःला रिकामे केले होते ते प्रेमाची ती पात्र नव्हती का? मान्य आहे जे झाले होते त्यातून बाहेर पडून पुढे जाणे सोपे नव्हते पण तिच्याबद्दल विचार करणे ही त्याची जबाबदारी होती. त्याने ही जबाबदारी कधी नीट पार पाडली होती का? काम, घर, जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण करत होता आणि यासाठी जाणे, तिच्यापासून स्वतःला दूर ठेवणे पुरेसे होते का? नाही, अजिबात नाही. ती त्याची काळजी घेत होती तर त्यानेही तिच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे होती. जो माणूस प्रत्येक जबाबदारी घेतो समजूतदारपणे वागतो त्याच्याकडून प्रत्येक वेळा समजूतदारपणाचीच अपेक्षा करून त्याच्यावर ओझे लावणे किती चुकीचे आहे हे तो जाणत होता. या जाणीवेचा अनुभव त्याच्यापेक्षा चांगला कोणाला असणार होता तरीही त्याने कधी तिच्याकडे लक्ष दिले नाही. अभिजितला या क्षणी विचित्र पश्चाताप झाला होता. ताप तर नाही आहे. ती जेवणानंतर सगळी कामे आटपून आली होती. आजचे जेवणही वेळेआधीच झाले होते. येताना तिने विचारले. तिचा प्रश्न ऐकून अभिजित स्वतःच्या विचारातून बाहेर आला. त्याने तिच्याकडे पाहून नाही म्हणून मान हलवली तरी भूमिकाने त्याचे कपाळ हाताने तपासून पाहिले. ताप ठीक आहे. आता कुठे तिला थोडा धीर आला होता. नाहीतर त्याची ही अवस्था पाहून ती किती काळजीत पडली होती. अभिजितची नजर तिच्यावरच होती. गडद हिरव्या रंगाच्या साडीत ती नेहमीसारखी सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर काही विस्कटलेले केसाच्या बटा येऊन लागल्या होत्या. त्यांना नीट करत तिने केसाचा आंबाडा बांधला होता. औषध घेतले होते? हो, तुम्ही आराम करा, आम्ही आत्ताच येतो, तिने हसत म्हटले. अभिजितचा हात तिच्याकडे वाढला. ती ते पाहत होती पण थांबली नाही. ती वळणारी इतक्यात त्याने तिचे मनगट पकडले. ती थांबत म्हणाली, काही काम होते का? आम्हाला ते मुळात तो काही बोलणार इतक्यात ती त्याच्याकडे पाहू लागली. त्याची नजर स्वतःवर असलेले पाहून त्याने विचारले, का? आमचा अर्थ काही काम होते का तुम्हाला? तर मित्रांनो, अभिजितच्या मनात उमटलेले पश्चातापाचे भाव आणि भूमिकाबद्दल वाढलेली ओढ संसारात नवीन प्रेमाची पहाट आणत आहे. तर करणच्या आयुष्यातील गुंता काय मोडतोय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की ऐका. मी प्रतिभा घेऊन तर तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका 90.